आराम सर्वांना गुड आफ्टरनून. हाय. मी आता ना बघा आपल्या माऊली कृषी सेवा केंद्र या दुकानामध्ये बसलेले आहे. सध्या म्हणजे सकाळपासून आज बऱ्यापैकी म्हणजे भवानी पण झाली, छान कस्टमर पण झाले आणि त्याच्यामुळे आता ठरवलं की एखादा व्हिडिओ आपण काढू. तर पाठीमागल्या काही व्हिडिओमध्ये काही जणांनी कमेंट केली होती की ताई तुम्ही स्वामीजींची एवढी भक्ती करताय, मग तुम्ही ओरिजिनल हाजींना घालत नाहीत. मग मी ठरवलं की ठीक आहे, चला काही प्रॉब्लेम नाही, कारण परमेश्वरानं सगळं काही आपल्याला दिलेलं आहे. जर त्याची इच्छा असेल तरच आपल्याला सगळं काही भेटतं. मग मी ठरवलं की चला आपण दररोज हाराचा रतीबच लावूत आणि मी हाराचा रतीब लावून टाकला आणि असा सुंदर हार दररोज स्वामीजींना घातला जातो. मग छान वाटतं, प्रफुल्लित. तर बघा आज मी व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण काय आहे, तर ते म्हणजे आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या अंगणामध्ये काही फळांची झाडं असतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल नेमकं कोणती फळं, कोणतीही फळं, सगळ्याच व्हरायटीची फळं आपण झाडं लावलेली असतात. परंतु आपल्याला माहिती आहे का, त्या झाडांना ना एक आजार येतो बघा, आणि ते झाड काढूनच टाकावं लागतं. ते म्हणजे हुंगणीचा प्रकार. आता हुंगणीचा प्रकार म्हटलं तर एक मुलीला पण हुंगणी लागते आणि त्याच्यानंतर बुडाला पण हुंगणी लागते. म्हणजे काय होतं, तर ते झाड आहे ना बुडामध्ये पोखरलं जातं. ती आळी आहे ना मध्ये बुडामध्ये शिरते, असं पोखरत पोखरत शिरते आणि त्या बुडाचे पूर्ण ते बारीक 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 चहापत्तीसारखं त्या झाडाचं पूर्ण हे बाहेर काढते, पोखरून पोखरून. आणि ते झाड कुठंतरी पूर्ण पोकळी तयार होते आणि पोकळी तयार झाल्यामुळे ते झाड मोडतं आणि ते पूर्ण वेस्टेज होतं, म्हणजे ते खराब झाड होतं आणि ते एकंदरीत झाड परत काढूनच टाकावं लागतं. अशी जी कंडिशन आहे ना, बऱ्याच जणांच्या झाडांना येते, परंतु आपण त्याला उपाययोजना काही करत नाहीत. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे, आपल्याला अपेक्षित असणारे जे झाड, आपण जे झाडं लावतो त्या झाडांकडून आपली भरपूर काही अपेक्षा असते. ती म्हणजे काय, तर झाड आपलं मोठं झालं पाहिजे, चांगल्या फ्रेंचायशी फुटल्या पाहिजे, झाडाला डेरेदार झालं पाहिजे, हिरवंगार असलं पाहिजे, त्याच्यानंतर झाडानं चांगली आपल्याला फळं दिली पाहिजे खायला, किंवा चांगली फुलं चांगली फुलं आपल्याला दिली पाहिजेत. आपल्या झाडाकडून भरपूर अपेक्षा असतात, परंतु आपण झाडाची पाहिजे तशी काळजी घेत नाहीत. तर मी आज तुम्हाला सांगते की आपण झाडाची सर्वप्रथम काळजी काय घ्यायची असते. तर बघा, झाड जे आहे आपलं ते बुडापासून म्हणजे कुठून, जमिनीपासून ते वरती जिथपर्यंत फांद्या फुटलेल्या आहेत, त्या फांदीपासून ते खाली जमिनीमध्ये अर्धा फूट अंतरापर्यंत आपण थोडं उकरायचं आहे आणि अर्धा फूट अंतरापासून ते फ्रँचायशी म्हणजे फांद्या जिथपर्यंत फुटलेल्या आहेत त्या ठिकाणापर्यंत आपण काऊची पेस्ट लावून घ्यायची झाडाला. म्हणजे बुडाला काऊ पेस्ट लावून घ्यायचे. आता ही काऊ पेस्ट का लावायची, त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे की काऊ पेस्ट लावल्यामुळं झाडामध्ये हीट जास्त धरून ठेवत नाही आणि उष्णतेमुळे झाडाचे म्हणजे कोणतेही नुकसान होत नाही. आणि विशेषतः काऊ पेस्टमुळं त्या झाडावर म्हणजे बुडावरून किडामुंगी वगैरे चढत नाही. आणि किडामुंगी नाही चढल्यामुळं काही फळांना येतं बघा, ते आपण लोकरी मावा वगैरे म्हणतो, फळावर मावा असतो. ते कशामुळे येतो, तर मुंगीमुळे येतो. ते मुंगी कुठून जाते, तर बुडावरून वरती चढते आणि ती मुंगी चढते, किडे चढतात आणि त्याच्यामुळं काय होतं, खोडाळीचं पण प्रमाण वाढतं, लागलेल्या फळावर पण बुरशीचं प्रमाण वाढतं, लागलेल्या फळावर पण कुठेतरी लोकरी मावा वाढतो, लागलेले फळं पण कुठेतरी फ्रेश नसतात, त्याच्यानंतर फुलांना तोच प्रॉब्लेम असतो. तर हे जे प्रॉब्लेम आहेत झाडाचे, ते कमी करण्यासाठी आपण आपल्या दारातील किंवा शेतातील झाडांना काऊपेस्ट, जे आता मी दाखवते आपल्याला काऊपेस्ट, आपल्या कृषी सेवा केंद्रामध्ये काऊपेस्ट देखील उपलब्ध आहे. भरपूर या ठिकाणी बकेट होत्या काऊपेस्टच्या, परंतु एकाच कस्टमरला आपण जवळजवळ 60-70 बकेटा दिलेल्या आहेत. त्यांची आंब्याची बाग होती. आता ही काऊपेस्टचा डब्बा आहे, हा 10 किलोचा आहे आणि हा जो आहे तो 5 किलोचा आहे. तर ही जी पेस्ट आहे ना, सगळ्या झाडांना लावायची, म्हणजे फुलांचे असतील, फळांचे असतील, त्याच्यामुळं भरपूर फायदे होतात. आणि मी तुम्हाला फायदे आता सांगितलेले आहेत. आणि हे लावल्यामुळं म्हणजे काय असं नुकसान, जे लावतात ना त्यांचं काही नुकसान होणार नाही, म्हणजे कुठली ॲलर्जी वगैरे असं काही होणार नाही. तर हे लावत असताना एकच काळजी घ्यायची की ह्याच्यामध्ये कीटकनाशक मिक्स करायला लागतं आणि कीटकनाशक मिक्स करून ह्याचा जो लेप आहे ना तो बुडाला लावला पाहिजे. आणि तो लावल्यामुळं एकदम सक्षम, मजबूत आणि चांगलं बनतं. एक काय म्हणतात त्याला, की एक फ्रेश झाड बनतं. तर
आपल्याही दारामध्ये शेतामध्ये झाडं असतील तर आपण नक्कीच काउपेस्टचा वापर कराल एवढीच अपेक्षा ठेवते. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक देखील करा आणि आपल्या शेतामध्ये किंवा दारात कोणती झाडं आहेत ते देखील कमेंटमध्ये सांगायचे आहेत. आणि अजून काही प्रश्न असतील आपले ते पण आपण विचारू शकताय, कारण आम्ही तुमचे प्रश्न सोडवायला बसलेलो आहोत. कारण आपल्या माऊली कृषी सेवा केंद्राचं एकच उद्दिष्ट आहे, ते म्हणजे शेतकऱ्यांना समाधानी ठेवणं. आता समाधानी कसं ठेवलं जातं बघा, तर शेतकऱ्यांना फ्री विजिट जर मार्गदर्शन दिलं, म्हणजे त्यांच्या बांधावर जाऊन जर मार्गदर्शन दिलं तर प्रॉपरली त्यांना मार्गदर्शन भेटतं आणि त्यांचा खर्च कुठंतरी कमी होतो आणि तेच काम आपलं माऊली कृषी सेवा केंद्र करतं. आता आपलं काम खूप छान आहे हे आम्हाला वाटतं. आता आपल्याला काय वाटतं मला माहीत नाही, कारण प्रत्येकाच्या मनातलं ओळखायला आम्ही काय अंतर्यामी नाहीत. त्यामुळे आपल्याला काय वाटतं ते पण आपण कमेंटमध्ये सांगायचे. बाय, गुड आफ्टरनून, थँक्यू.